2019च्या निवडणुकीमध्ये बाळू धानोरकर यांना तुम्ही पक्षात आणलं, निवडूनही आणलं. त्यानंतर सुधाकर आडवाले यांची उमेदवारी ही तुमच्या घरून जाहीर झाली होती. असं असतानाही काही कार्यकर्ते कुणबी समाजाबद्दल मध्ये भ्रम निर्माण करताय तुमच्याबद्दल. कसं बघता या सगळ्या याच्याकडे? नाही, असं आहे की खरं तर कुठल्याही पक्षात विशेष करून काँग्रेस पक्ष हा कधी जात पात धर्म पंथ हा कधी बघून राजकारण आणि त्यांच्या या पक्षाची आमच्या आयडिओलॉजी नाही. परंतु काही स्वार्थी लोक आणि मतलबी लोक असे विषारी विचार पेरत असतात. आणि गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व लोकांना माहीत आहे की गेले 30-35 वर्ष मी राजकारणामध्ये सक्रिय आहे आणि या 30-35 वर्षामध्ये मी कधीही जातीय भेद केला नाही किंवा जातीय वाद केला नाही. मग आता जे काही व्हायरल पोस्ट होत आहे ते स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचं हित साधण्यासाठी अशा प्रकारे विष पेरणं हे निंदाजनक आहे. आणि जिल्ह्याच्या पूर्ण इतिहासामध्ये वडेट्टीवार कधीही कोणत्या जातीचा द्वेष केला नाही हेही सगळ्यांना माहीत आहे. एक 5-10 लोकांचा टोळका आहे जे पेरोलवर आहे. ते हे धंदे काही करत असतात, त्यांचा धंदाच तो आहे. पण समाजाला माहीत आहे, कुणबी समाजाला माहीत आहे की विजय वडेट्टीवार बाळू धानोरकरांसाठी किती दिवस मेहनत घेतली, काय केलं, तिकीट कशी मिळवून दिली, हे सगळं समाजाला माहीत आहे. मागच्या वेळेस अडवालेंच्या संदर्भामध्ये सुधाकर भाऊ अडवाले संदर्भामध्ये त्यांची तिकीट जवळजवळ म्हणजे तिकीट कापली गेली होती किंवा त्यांची उमेदवारी नाकारली गेली होती. त्यावेळेससुद्धा मी स्वतः माझ्या घरात सुनील केदार आणि आम्ही बसून पक्षश्रेष्ठींना पर्यंत त्यांचा आवाज पोहोचवला. कदाचित ती एकदा उमेदवारी घोषित झाल्यानंतर आपणहून ही इतकी मोठी स्टेप घेणं म्हणजे माझं राजकीय भविष्यच अंधकारमय होण्याची शक्यता होती. अशी रिस्क मी सुधाकरराव अडवालेंसाठी घेतली. 15 दिवस मी रात्रभर जागून बाळू धानोरकरांसाठी काम केलं. तिकीट मिळवण्यासाठी दिल्लीत 15 दिवस होतो आणि जीवाचं रान केलं. हे सगळ्या समाजाला माहीत आहे. मागच्या वेळेस सुभाष धोटेंच्या तिकिटाच्या संदर्भात सुद्धा घोळ झाला तर मी लढून सुभाष भाऊंच्या तिकिटासाठी त्यांना तिकीट मिळावं म्हणून मी आग्रह केला आणि तिकीट मिळाली. तर हे काही विष पेरलं जातं आहे. यामध्ये काही तथ्य नाही, काही टोळके असतात. समाजाचं कुठलंही असं मत नाही. आमची लोक समाजामध्ये फिरत आहेत. कार्यकर्त्यांचे मला समाजाच्या अनेक मान्यवर नेत्यांचे फोन येत आहेत की हे पोरांचं एक टोळकं आहे जे विषारी असे जातीयवाद फैलवत असतात. त्यामध्ये काहीही तथ्य नाही आणि मी कधी कुठल्याही समाजाचा द्वेष केलेला नाही, करणार नाही. कारण आमच्यासारख्या एखाद्या बहुजन समाजातील छोट्या कार्यकर्ता ज्यावेळेस येतो तर कुठल्या समाजाचा द्वेष करून कधीच मोठा होता येत नाही. राहिला तिकीट मागायचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो निर्णय घेण्याचा अधिकार हायकमांडला आहे. मी जर मुलीसाठी तिकीट मागितली असेल तर दोष काय आहे? हायकमांड त्या संदर्भात निर्णय घेतील. राज्याचा विरोधी पक्षनेता आहे आणि माझी मुलगी शिवानी ही गेल्या 10 वर्षापासून सक्रिय राजकारणात काम करते आहे. अनेक युनियनमध्ये ती कामगारांसाठी लढते आहे. निवडून आली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त मतांनी महासचिव म्हणून महाराष्ट्रामध्ये मतं घेऊन निवडून आली. इलेक्टेड ती महासचिव आहे आणि तिची इच्छा आहे. त्याबरोबर मी असं एक म्हटलं की त्याच्याबरोबर अनेकांची नावं दिली, त्यामध्ये चर्चा व्हावी आणि ती उमेदवारी द्यावी असं आम्ही मागणी केली आहे. एखादी मागणी करणं म्हणजे समाजाचा विरोध होत नाही हे काही मूर्खांना कळत नाही आणि त्यामुळं ते त्या पद्धतीचं विष पेरतात, एवढंच माझं मत आहे. चंद्रपूरच्या कुणबी समाजातल्या काही लोकांनी पत्र लिहिलं किंवा कळवलं हायकमांडला आणि वरिष्ठांना की आम्ही विजय वडेट्टीवार यांच्या सोबत आहो म्हणून, काय तथ्य याच्यात? अनेक समाजांची नेते माझ्याबरोबर होती. मागच्या वेळेसही ज्यावेळेस मी राजकारणात सक्रिय झाल्यापासून समाजाची मंडळीची साथ मला मिळत आली. आजही त्यांनी ती भावना स्पष्टपणे पत्र लिहून हायकमांडला कळवली आहे की आमच्यामध्ये कुठलीही अशी जातीय द्वेष नाही, वडेट्टीवारांनी कुठल्याही जातीचं नुकसान केलं नाही. अशा मान्यवर लोकांनी, वकील आहेत, डॉक्टर आहेत, अशा मान्यवर लोकांनी पत्र लिहून हायकमांडला कळवलेलं आहे. आज काँग्रेसची बैठक सुद्धा आहे चंद्रपूरमध्ये, काय सांगा?
नहीं, कोई संगठना वगैरह विरोध नहीं कर रही है। अरे संगठना विरोध करने का सवाल ही नहीं। संगठना भी हमारे साथ है, समाज भी वो कांग्रेस विचारधारा का जो समाज है, जो पुरोगामी विचारधारा का समाज है। हर पार्टी में कोई जात एक पार्टी के तरफ, एक पक्ष की तरफ नहीं होती है, वो विचारधारा से बंधी होती है। और जो विचारधारा से बंधा वाला समाज है वो हमारे साथ है और 100% हमारे साथ रहेगा। सवाल ही नहीं, अगर हाईकमान क्या निर्णय लेता है उसके बारे में हमने अपनी राय दिया है। और मैं भी सेंट्रल इलेक्शन कमेटी में हूँ कांग्रेस के, और वहाँ पे भी हमने अपनी बात रखी है कि जो निर्णय पार्टी उचित लेती है उसका निश्चित सम्मान होगा। सीट शेयरिंग कब तक हो जाएगा पूरा ये चर्चा? ये कल संडे है, मंडे को 11 बजे तक या कल इवनिंग तक ये यादी डिक्लेयर होने की आशंका है, मतलब हो सकती है, ऐसे मुझे लगता है। विपक्ष हमेशा ईडी सीबीआई के ऊपर आरोप करता है, पर कोर्ट से कहीं भी रिहाई नहीं मिलती है। विपक्ष को क्या कहेंगे? नहीं, ऐसा है कि इस देश की डेमोक्रेसी को ख़त्म करने का काम अभी करीबन पूरा होते आ रहा है। अभी गला घोटने का काम नहीं हो रहा है, तो पूरा ज़मीन के अंदर गाड़ने का काम भी अभी डेमोक्रेसी का पूरा होते जा रहा है। इस देश में अभी संविधान और लोकशाही नहीं के बराबर रही, ये घोषित नहीं है पर अघोषित है। और विरोधियों को जैसा रशिया में हो रहा है वैसा ही विरोधियों को ख़त्म किया जाए, जेल में डाला जाए और अपोजिशन सामने खड़ा ही न दिखे, इस प्रकार की राजनीति आज देश में चल रही है। बीजेपी को इसका फायदा होगा ऐसा लगता है आपको? बीजेपी को इसका फायदा होगा ऐसा लग रहा है? नहीं, देखिए, दिल्ली में जो सीएम को जो अरेस्ट किया गया है, आज तक पूरे देश के इतिहास में पहली बार किसी सीएम के साथ में 2 सीएम को अरेस्ट किया गया है। तो जहाँ पे संवैधानिक पद पर जो विराजमान है उनके साथ अगर ऐसा होता है तो निश्चित ये गलत है, ऐसे मैं मानता हूँ। और ये पहली बार देश की आज़ादी के बाद ये पहली बार ऐसे हो रहा है, तो इसका नुकसान बीजेपी को बहुत बड़ा भुगतना पड़ेगा, ये मुझे विश्वास है। यादी उद्यापर्यंत 100% जाहीर होईल अशी मला अपेक्षा आहे। नाही, असं काही नाही। शेवट हायकमांडचा निर्णय जो असतो तो अंतिम असतो, परंतु अजूनही आम्हाला हायकमांडनी त्या संदर्भात विचारणा केलेली नाही। आपके बारे में जो पोस्ट वायरल की जा रही है उसके बाद कुणबी समाज के कुछ नेताओं ने हाईकमांड को लेटर लिखा है कि हम वडेट्टीवार जी के साथ है, क्या कहेंगे इस पर? देखो, मेरे पूरे 30-35 साल के राजकीय मेरे पूरे करियर में मैंने कभी कोई जात का घृणा या विरोध नहीं किया। दुर्भाग्यपूर्ण है कि कुछ लोग ऐसी बातें फैलाकर समाज में गलत तरीके से अपप्रचार कर रहे हैं। तो इसीलिए समाज के बहुत उच्च शिक्षित लोगों ने, बड़े लोगों ने, डॉक्टर, इंजीनियर, वकील, ऐसे बड़े लोगों ने ये लेटर लिखकर कि हम लोग कभी ऐसे जात और धर्म के खिलाफ में बात नहीं कर सकते, ना वडेट्टीवार है, ना कभी उन्होंने गलत किया है। और अगर हाईकमान निर्णय लेती है तो हम लोग वडेट्टीवार के साथ रहेंगे, ऐसा उन्होंने हाईकमान को लिखा है। काँग्रेसचे नेते पराभूत मानसिकतेत आहे असा आरोप आशिष देशमुखांनी केला आहे, त्यामध्ये तुमचंही नाव घेतलं, नाना पटोले। नाही, आता असं शब्द वापरणं, कोणाची फाटली, कोणाची चाटली, कोणाची घातली, हे असं शब्द, घाणेरडे शब्द त्यांच्या संस्कृतीत काही बसतील का, हे प्रश्न पहिले विचारलं पाहिजेत। आणि विषय असा आहे की जे शब्द मला वाटतं ते बोलत आहेत तेच त्यावेळेस 19 मध्ये दिल्लीला कोणाची तिकीट मागायसाठी आले होते, याचंही उत्तर जर त्यांनी दिला तर ते योग्य होईल असं मला वाटतं। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।